तर कसं काय मंडळी, सगळे ठीक आहे ना? आजचा विषय जरा भारीच आहे. AI म्हणजे काय भानगड आहे ना ते समजून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओची. तर नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी. AI म्हणजे काय भानगड आहे? तर पहा मंडळी, AI म्हणजे असं काहीतरी भारी टेक्नॉलॉजी आहे जिथे यंत्र म्हणजेच मशीन आपल्या डोसक्यासारखे विचार करतात, शिकतात आणि कामं पूर्ण करतात. आता हे सगळं शक्य कसं आहे? तर याचा मुख्य आधार आहे डेटा. लय मोठा डेटा मशीनला दिला जातो आणि त्यातूनच ती शिकायला सुरुवात करतात. आणि तुम्हाला काही उदाहरण देतो ज्यामुळे तुम्हाला काही समजेल. गुगल सर्च, कसलेही प्रश्न असू देत. पावसाचं कारण काय की कोल्हापुरी मटण मसाला कसा बनवायचा, गुगलला विचारा, उत्तर फडाफडा मिळते. सिरी आणि अलेक्सा म्हणजे काय? तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या व्हॉइस असिस्टंट. तुम्ही फक्त सांगायचं, हे सिरी गाणं लाव आणि काम झालं. नेटफ्लिक्स, तुम्ही 1-2 सिनेमे बघा किंवा मालिका बघा तर नेटफ्लिक्स तुमच्या आवडीनिवडी ओळखून पुढचं सुचवतं, हे बघा तुम्हाला आवडेल असं सांगून थेट तुम्हाला बघायला लावतंय. ह्यालाच का म्हणतात AI. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटत आहेत, पण याच्या मागे भारी मेहनत आहे, तंत्रज्ञान आहे. गुगल कसं उत्तर शोधतं, अलेक्साला तुमचं बोलणं कसं समजतं, नेटफ्लिक्स तुमच्या आवडीला कसं ओळखतं. आता हे सगळं AIचा कमाल आहे. ह्या सिस्टीम माणसासारखा निर्णय घेतात, शिकतात आणि स्वतः सुधारतात. म्हणूनच ह्याला AI म्हटलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. AI नेमकं कसं काम करतं? AI म्हणजे फक्त एक मशीन नाही, तर ते 3 प्रकारात विस्काटले गेले. मशीन लर्निंग, मशीनला डेटा देतंय आणि ते स्वतः शिकतंय. डीप लर्निंग, हे मशीन लय हुशार आहे, डिट्टो आपल्या मेंदवासारखं काम करतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मानवी भाषा समजणं. उदाहरण सांगायचं झालं तर चॅटबॉट्स ChatGPT वगैरे मैंदळ आहेत. AIचे फायदे काय आहेत? AIमुळे तसं आपलं आयुष्य सोपं झालं आहे बरं का. आरोग्यामध्ये बघायचं झालं तर कॅन्सर वगैरे गंभीर आजाराचं निदान लवकर होतंय. रोबोटिक शस्त्रक्रिया लय अचूक होतात, अगदी करेक्ट कार्यक्रम. शिक्षण पण भारी झाले, प्रत्येक विद्यार्थी आपापल्या गतीने शिकतंय. ऑनलाईन कोर्स आणि ॲप्समुळं शिक्षण हाताच्या बोटावर आले. सोयीसुविधा आल्यात, स्मार्टफोन डिव्हायसेस, अलेक्सा, गुगल मॅप्स, फूड डिलिव्हरी ॲप्स, म्हणजे झोपेतनं उठून सुद्धा अगदी काम सोपं. नवीन नोकऱ्या, यामुळे नवीन स्किल लागायला लागलेत. आता डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग इंजिनियर हे भारी पद मिळते. पण बघा, AI फायदेशीर जसं आहे ना तसंच त्याचं काही तोटे पण आहेत बरं का. नोकऱ्या खाणारा AI, डेटा एंट्री, मॅन्युफॅक्चरिंग, ग्राफिक्स यासारख्या नोकऱ्या कमी होत आहेत. डेटा सुरक्षितता, तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवायचा, यावर विश्वास ठेवायचा का? लीक झाला म्हणजे झालं, सगळ्या गावात रिक्षा फिरणार, माणसाची जागा कमी होणार. सगळे निर्णय जर मशीनच घ्यायला लागली तर आपण काय करायचं? बोंबलायचं का? नैतिक मुद्दा, जर एखादी मोठी गडबड झाली तर ती जबाबदारी कोणाची, मशीनची की माणसाची? माणसाचीच हो. केलंय आपण म्हटल्यावर बघा आता थोडा डुसकी एकामेकाची. तर मग AI शाप की वरदान? आता बघा मंडळी, AI वरदान ठरेल की शाप हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जबाबदारी AIचा वापर केला तर नक्कीच वरदान ठरेल, पण काही गोष्टी जपाव्या लागतील. AIसाठी नियम कायदे पाहिजेत, आपल्याला नवीन स्किल शिकाव्या लागतील, तसेच नैतिक मर्यादा पाळायला हव्यात. तुमचं मत काय? तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? AI आपल्याला फायद्याचं आहे की घातक? तुमचं मत नक्की कमेंट करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत अजून एका भन्नाट विषयावर भेटूयात. तोपर्यंत टेक्नॉलॉजीचा जपून वापर करा.